असती तर कितीला पडलं असतं ते। हा सुद्धा तुझाच डाव होता ना। मालती, एक दिवस स्वतःच्याही नजरेत पडाल इतकं वाईट वागू नका। आई, तू सगळ्याचा चुकीचा अर्थ काढतेस। राणी माझ्या जीवावर उठलेली नाहीये, ट्रस्ट मी प्लीज। इंद्रा, अरे ऐक माझं। या जगात तुझी सगळ्यात जास्त कोण काळजी करत असेल ना, तर ती फक्त तुझी आई आहे रे। अजिबात हिच्या बाजूने बोलू नको। मी जे खरंय तेच बोलतोय आई। ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना राणीने आपल्या घराचा उंबरठा ओलांडू नये, फाईन। तू जास्त मनस्ताप करून घेऊ नकोस। तुझी इच्छा मी पूर्ण कर। पण जर राणी आपल्या घरी येणार नसेल तर तिला तिच्या घरी मानाने सोडायची तयारी मला दाखवावी लागेल। राणीने आजपर्यंत माझ्यासाठी जे जे केलंय त्याचा पाढा पुन्हा पुन्हा ऐकून दाखवण्यात मला काही इंटरेस्ट नाही। स्वतः इथून पुढे माझ्या पद्धतीने मला राणीचा मान राखू दे। राणी, चल निघूया आपण। मालती, किमान आपल्या मुलाचं तरी ऐका, पुन्हा एकदा विचार करा। आबा प्लीज, काही बोलू नका तिला, ती नाही ऐकून घेणार काही। राणी चल। काय झालं उर्मिला, का घाबरलीस? विक्रांत, विक्रांत खून करून आलास? उडून उडून जगाला सांगणार आहेस? कोणी ऐकलं तर पुराव्याशिवाय मला जेलमध्ये पाठवतील। तसाही तू आता जेलमध्ये जाशील। काय गरज होती त्या काटकरला स्वतःच्या हाताने मारण्याची? मुद्दामून केलं नाहीये उर्मिला। पण केलंसच ना। आता पोलिसांना घरच्यांना कळलं ना की तू जेलमध्ये आणि मी या घरामध्ये मोल करीन म्हणून। मग या घरातली भांडी धुणी फरशी सगळं काही मला करावं लागेल, आणि ते फक्त तुझ्यामुळे। एक मिनिट, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेलमध्ये गेलास ना, मी तुझ्यासाठी डबा वगैरे काही घेऊन येणार नाही बरं का। शांत बस, डोक्यावर पडलीस का? जे काही झालंय ते आपल्या फायद्याचंच झालंय।